हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघा, मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे. काही मुलांच्या परीक्षेने वगैरे वेळच मिळत नव्हता. तर आज मी मस्त अशी कांद्याची पात करणार आहे. त्यासाठी मी इथे बघा कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. छान धुवून वगैरे पण ती पाण्यात घालून ठेवली. हा पातीचाच कांदा आहे. इथे हरभऱ्याची डाळ भिजत घालून घेतली होती 2 तासापूर्वी. आणि इथे मिरची, लसूण, त्यामध्ये मी थोडे जिरे टाकणार आहे आणि आपण ते बघा खलबत्त्यात कुटून घेणार आहे. मिक्सरमध्ये पिसण्यापेक्षा हे असं कुटून जाडं-भरडं खूप छान लागतं. आणि हे मस्त आपण चांगलं कुटून घेऊया. इथे मी कढई ठेवली, बारीक गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे. तेलसुद्धा तापलेलं आहे. आता इथे मी सगळं बघा मस्त आबडधोबड असं मिरची, जिरे आणि लसूण वाटून घेतलेले. ते असंच छान लागतं. एकदम बारीक मग ते चांगलं लागत नाही. हे असंच कुठल्याही पालेभाजीला म्हणा किंवा कुठल्याही सुक्या भाजीला जेव्हा आपण मिरची, लसूण टाकणार असो त्यावेळेस असं जरा कुटून घेतलं की त्याची चव वेगळीच येते. मस्त असं मी दगडी खलबत्त्यात मी टेचून घेतले आणि आता तेल मस्त गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये आपण हे मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण टाकून घेऊ आणि ते छान परतून घ्यायचं. पूर्ण परतून घ्यायचं. ते असं कच्चं ठेवायचं नाही. बघा, आता मी मस्त लाल असं परतून घेतले. मी मिक्स मिरची टाकल्यामुळे तेथे लाल दिसते. मी लाल आणि हिरवी दोन्ही थोडे मिरची टाकलेले. आणि त्याच्यातच हा आता बघा पातीचा कांदा टाकलेला आहे. दुसरा कांदा नाही टाकलेला आहे, त्या पातीचाच कांदा टाकलेला आहे. आणि हरभऱ्याची डाळ जी 2 तास भिजवली होती ती हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. कोणी मुगाचीही टाकतात किंवा दाण्याचा कुटही टाकतो, पण मला हरभऱ्याची डाळ टाकूनच आवडतो. तर मस्त अशी भरपूर अशी हरभऱ्याची डाळ टाकायची. त्याची छान टेस्ट येते. ती थोडी कच्ची आबडधोबड शिजते ना, मग मस्त लागते. आता हे चांगलं व्यवस्थित परतून घेतलं आहे बघा. छान परतून घेतलेलं आहे. डाळसुद्धा थोडी आबडधोबड शिजलेली आहे. त्याला थोडंसं झाकण लावून वाफलून त्याला डाळ शिजवून घ्यायची. आणि मग आता बघा, मी ही कांद्याची पात 2दा पाण्यात स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यात ठेवली होती की काही मातीचे कण जरी असेल तरी ते आपले निघून जातात. आता ती आपण कांद्याची पात आपण त्या हरभऱ्याची डाळ जी टाकलेली आहे त्याच्यामध्ये ही कांद्याची पात चिरलेली आपण टाकून घेणार आहे. संपूर्ण टाकून घेऊया. ही छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप मस्त लागते. किंवा आपली ज्वारीची भाकरी जरी असली तरी छान लागते. आता बघा, हे छान एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. खालीवर व्यवस्थित करून भाजी व्यवस्थित त्या पूर्ण मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा, मी व्यवस्थित परतून घेते. आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ थोडं कमीच टाकायचं. नंतरून ते मीठ म्हणजे भाजी कमी झाली की मग खारट नको व्हायला, कारण की भाजी नेहमी पालेभाज्या शिजतात, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं मीठ कमीच टाकायचं. नेहमीप्रमाणे अंदाजे टाकायचं नाही, कमी मीठ टाकायचं कुठल्याही पालेभाज्या शिजून कमी होतात. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅस करून भाजी शिजवून घेऊया. मध्ये 1-2 वेळा भाजी चेक करायची. त्याला पाणी सुटतं बघा झाकण ठेवल्यानंतरनं. मग त्या पाण्यामध्येच डाळ आणि भाजी व्यवस्थित शिजल्या जाते. त्याला काही वरतून पाणी वगैरे टाकण्याची काही गरज लागत नाही. आता पुन्हा आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. इथे बघा, आता मग माझी मस्त अशी भाजी शिजवून तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, पण भाजी बघा किती मस्त, डाळ वगैरे खूप छान शिजलेली आहे. अशी एकदा नक्की करून बघा आणि मग मला सांगा भाजी कशी झालेली आहे. आत्ता तुम्हाला भाजी कशी वाटते ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कशी वाटली बघा भाजी. नक्की घरी तुम्ही ट्राय करून बघा. कुठल्याही पालेभाजीमध्ये हरभऱ्याची डाळ टाकली की त्याची चव वेगळी लागते. मुगाची डाळ टाकली की चव वेगळी लागते. आणि शेंगदाण्याचा कूट टाकला तर चव वेगळी लागते. पण शक्यतो मी पालेभाज्यामध्ये हरभऱ्याची डाळच टाकते. खूप छान अशी मस्त हरभऱ्याची डाळ टाकून कांद्याची पात तयार आहे. तर चला मग बाय. कशी झाली नक्की सांगा.